के लिए जमीन जरूर देंगे, मोहल्ला पूरा लेंगे, देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, मोहल्ला पूरा लेंगे। चर्चा झालेली आहे इथपर्यंत। आता जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे सगळे प्रयत्न करून झालेत तुम्ही, बरोबर आहे। आणि त्यांनी जे काही आश्वासन दिलंय त्याप्रमाणे पुढची कारवाई आहे ते वरिष्ठ महसूलचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ स्तरावरती चालू राहील। तुमचं जे काही म्हणणं आहे ते आता शांततापूर्ण मार्गानं वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून पुढचं करा चालू। हे आता आहे, इथून पुढं आता हे काम चालू होईल, ठीक आहे। त्याच्यामुळं आता तुम्हाला जर बसायचं असेल तर शांततापूर्ण रीतीनं माझी विनंती आहे सगळ्यांना, गाडीत बसा, मी तुम्हाला डिटेन करणार आहे। लेखी दिलं नाही हे मलाही माहिती आहे, ठीक आहे, परंतु तुमची ज्या पद्धतीने मीटिंग झालेली आहे, ज्यात वरिष्ठ लेवलला मीटिंग झालेली आहे, मध्ये काय झालेलं आहे तुम्हाला माहित आहे का? हो, मला आता ते सांगितलं आपल्याला। वरिष्ठ लोकांनी काही सांगितलं का? वरिष्ठ लोकांनी माझ्या विभागाच्या किंवा माझ्या विभागाला सांगण्याचा किंवा मला विचारण्याचा अधिकार नाही। ज्या काही महसूल विभागाशी संबंधित किंवा NHAI संबंधित ज्या काही मागण्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असतील, त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असतील असं मी गृहीत धरतो। नसतील पोहोचवलं तर तुम्ही त्यांच्यापर्यंत विचारा की जे मीटिंगमध्ये झालंय ते काय। आज घडीला हे काम आता सुरू करायचं आहे। साहेब आमच्यापर्यंत काहीही पोहोचलेलं नाही आहे, ठीक आहे। तुम्ही आता असं म्हणताय किंवा आम्हाला न्यायचं म्हणताय, न्या तुम्ही आज, असं थोडी म्हणताय, असं म्हणताय साहेब। हो, डिटेन करावं लागेल आज मला, न्या तुम्ही आज, पण आमचं आंदोलन आम्ही बंद करणार साहेब। आम्ही उद्या परत येऊ साहेब, उद्या परत आम्हाला काही ठोस पुरावा मिळाला नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू। तुम्हाला जे गाईडलाईन असतील तुम्ही त्या हिशोबाने करू शकता। आम्हाला जेलमध्ये टाकायचं जेलमध्ये टाका, काय करायचं ते करा। काम चालू करणं असलं तर आम्हाला तिथं कायम स्वरूपी तुम्हाला जेलमध्ये टाकणार सर, तरच काम चालू होईल। गडकरी साहेबांनी हे मान्य केलं की कोर्टाने 3200 दिलेले, कोर्टापेक्षा मी मोठा नाही आणि कलेक्टर मोठा नाही, तर हे लोक जे मानतात ते योग्य आहे, हे मान्य केलं कलेक्टर त्यांनी। पण ते परत तुम्हाला आता त्याच्या पुढची चर्चा अशीच आहे की बाबा तुम्हाला द्यायचं आहे, बावनकुळे साहेबांनी सांगितलं, त्यांनी बावनकुळे साहेबांना सांगितलं तुम्हाला जे आहे ते तुम्ही करा, आम्ही आंदोलन आमचं बंद करणार नाही। तुम्हाला जे करायचं ते करा साहेब तुम्ही। त्यांनी हे सांगितलं की मग मी तुमचं तर न्यायाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही कोर्टात संघर्ष करा, पण माझा रस्ता चालू करू द्या। आणि तुम्ही रस्ता चालू नाही करसाल तर मी रस्ता बंद करून टाकेल। मी तिथे बोर्ड लावून देईन की लोकप्रतिनिधी रक्षा खडसे, एकनाथ खडसे, चंदू पाटील हे काम करू देत नाही, मी नितीन गडकरी लोकांची क्षमा मागतो, असं बोर्ड लावून देईन आणि काम बंद करून टाकेन। म्हणजे काम बंद करतील पण आम्हाला देणार नाही आणि आम्हाला उठू बी शकत नाही, कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे। कायद्यामध्ये अशी तरतूद नाही, कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की पैसे घेतल्याशिवाय, ताबा पावतीवर सही दिल्याशिवाय सरकार जमिनीचा ताबा घेऊ शकत नाही, असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे। आमचं सर्व म्हणणं आहे ना साहेब, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे। ह्याच्या पुढे तुम्हाला काम करणं आहे, जे काही आता शुभम शेट्टी सांगितलं त्याच्या पुढे तुम्हाला जाऊन त्यांनी मला वाटतं गडकरी साहेबांनी, माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की तेव्हा ते बावनकुळे साहेबांना सांगितलं की तुम्ही यांची मीटिंग घ्या, बरोबर आहे ना। मग आता ते होईल ना, तुम्ही त्यासाठी काय राज्याचा काय असतो, अधिवक्ता असतो ना राज्याचा, बरोबर आहे ना, त्यांच्याशी कागद घ्या म्हणे आणि ते अभ्यास करा, असं जी काय पुढची प्रोसिजर असेल ना ती त्या लेवलला तुमच्या प्रतिनिधींच्या मार्फत ती करायला पाहिजे, ह्या मताचा मी। पण मग ते वापस बोलवतात, बावनकुळे साहेब बोलताच नाही वापस की तुम्ही या की काही काहीच नाही। जर सरकारनं जर ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती। आता एक दुसरा मार्ग असा आहे त्याच्यामध्ये की जर त्यांना जर ऐकायचंच नाही आहे तर आम्ही त्याच्यातही तयार आहोत। फक्त काय करा, पुलाचं काम करणं आहे ना, आमचे 7 बारे कोरे करा, आमचे 7 बारे कोरे जे काय असेल ते मी प्रतिनिधींच्या मार्फत म्हणजे मान्य मंत्री साहेब बोलले की मी कॅन्सल करून टाकतो, म्हटलं साहेब कॅन्सल करताना आमच्या उतार्यावर काऊन नाव लावले काळा नाही साहेब, मी म्हणतो जर कोणतेही आंदोलन असो, एखादा एक व्यक्ती जर तहसील कार्यालयावर आंदोलनाला बसला तर तहसीलदार साहेब त्याला काही ना काही लेखी देता किंवा सरबत तरी पाचता। आम्हाला तर पाणी बी विचारलं नाही, ते जाऊ द्या, पण आम्ही म्हणतो की कलेक्टर साहेबांना 2 ओळीचं पत्र लिहून द्यावं, आम्ही पुलाचं काम चालू आम्ही बी एक पाऊल मागेऊ, सचिन भाऊ याच्यामध्ये एक असं आहे आता का प्रशासन, शासन आपल्याला सर्व शेतकऱ्यांना दबावाखाली घेत आहे, पोलिसांना पुढे करून हे शासन आपलं जे आंदोलन चालू आहे हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे। तर ठीक आहे, आता आपण याच्या अग्रवाल जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या आपण 4 दिवस झाले 5 दिवस झाले तिथे डंपर पकडून ठेवले, तहसीलदारनं काही कारवाई केली त्याच्यावर आजपर्यंत, आज 3 दिवस झाले।
अजून म्हणतो मी पुढे- मॅनेज केलाय म्हणतो तो म्हणतो सगळं. मी हे मॅनेज केलं तर हे आपल्याला असं चित्र दिसतच आहे की हे मॅनेज झालेलं चित्र आहे. त्यांना जे करायचं ते त्यांना करू द्या. साहेब तुम्हाला जर तसं वाटत असेल किंवा आम्हाला जेलमध्ये टाकूनच सरकारला थंड वाटत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाका तुम्ही. तर मला तुम्हाला डिटेन करावं लागेल. काही तेव्हा हरकत माझी नाही. विनंती तुम्ही आहे तुमचं काम करा. तुमचं मी माझं काम करतो. तुम्हाला तुमचं जे आहे ते तुमच्या समस्या तुमच्या शेतकरी मंडळाच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत तुम्ही मांडून घ्या पूर्ण करून. हरकत नाही साहेब. जे काही तुमची मीटिंग झाली त्याप्रमाणे. हरकत पुलिस को आगे करती है. चला शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. पाहू शकता कशा प्रकारे इंदोर हैदराबाद महामार्गाचं या ठिकाणी मोबदल्याच्यासाठी शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होतं. पोलिसांच्या वतीने देण्यात आलेला होता. सध्या या सर्व चला बसा. नयन बसवा गाडी. ड्रायव्हर सोडून बाकी सगळे बसवा. अंकित गाडी ठाण्यामंडळाला सांगून दे. आता पाहणं हे महत्त्वाचं आहे. प्रशासन या नयन गाडी कशी टू व्हीलरनं जा गाडी. या पुढे बसा की. सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. चला बसवा. शेतकरी संघर्ष समितीचा पोलीस स्टेशन जवळ चला गाडी. बाकीची गाडी. ठीक आहे. आपली गाडी घ्या नाही तर अरे बसा 2-4 जण अजून. गाडी घ्या तू. चल मी गाडी आणतो. चल बस नंबर बस एकाच्या.